नमस्कार मंडळी, मी कोकणी वैभव या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत मंडळी. तर मंडळी, आजचा दिवस आहे ना, दुसरा दिवस आहे गणपतीचा. घरी गणपती बसलेले आहेत, सकाळच्या आरती पण झालेल्या आहेत. मी आता वरती शेतामध्ये आलोय कारण थोडं वरती काम होतं, तर मी इकडे वरती आलो आणि म्हटलं इथेच इंट्रो देऊन जाऊया घरी. तर मी इथेच इंट्रो देतो भरपूरशा व्हिडिओमध्ये, कारण का इकडे आहे ना बाकी कुठचा असा आवाज नसतो. घरी डेगवीक चालू असतात ना, तर मग कॉपीराईट क्लाइम भेटतो, तर मी इकडे येऊन बनवतो. तर आता वरतीच आलोय आणि म्हटलं सर्व कामं आटपलेत, तर आता इंट्रो देऊन जाऊया. तर घरी जाऊन फक्त आपल्याला निघायचं आहे आंघोळ करून नाचायला. तर बाकी निघतील दुपारच्या वेळेस निघतील, जेवायच्या आधी थोडा वेळ. तर डायरेक्ट तिकडेच भेटूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा विसरू नका. व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओच्या एंडमध्ये. तर मित्रांनो, आता आपण सरळ पोचलो आहे वरचेवाडीमध्ये. आम्ही आता रोडवरती आहो. आता आम्ही 5-6 जण आहेत ना पाठवून आलेलो, तर आम्ही पाठवून चाललो आहे. बाकी पोरं पुढे गेलेत. तर आमच्याकडे ढोलके आहेत. आम्ही पाऊस पण लागत होता, तर कवर टाकलेलं. आणि बघा आमच्या पुढे जे पोरं आली होती आमच्या वाडीतील, तर इथेच आहेत. तर आपल्याला इथूनच सुरुवात करायची आहे. इथेच वरती 2 घर आहेत वरची वाडीतील. तर आम्हाला जसं माहिती आहे तसं आम्ही इकडून सुरुवात करणार. तर व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. पार्वतीच्या बाळा हे संकट काळी होऊन वाळे पावसी भक्ताला तू बाप्पा मोरया, तू बाप्पा मोरया, बाप्पा मोरया.
तर मंडळी एक घर झालं आमचं, आता आम्ही पुढच्या घरामध्ये चाललोय. तर अशीच आम्ही शेवटपर्यंत घरं घेणार, जास्त व्हिडिओ मोठी नाही करणार. तर व्हिडिओ शॉर्टच होईल, तर बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि कशी वाटली व्हिडिओ ती पण कमेंट करून सांगा. वंदितो मी तुझला पुष्पांच्या घेऊन माळा, वंदितो मी तुझला पुष्पांच्या घेऊन माळा. नाव मंगल मूर्ती करतो मी आरती, अग्नीत तुझी लीला. अरे नाव मंगल मूर्ती करतो मी आरती, अग्नीत तुझी तर मंडळी वरचोड झाल्यानंतर आहे ना आम्ही जाकारीमध्ये आलेलो फरसाण घ्यायला, कारण भूक लागली होती भरपूर पोरांना. 2 किलो गणेश फरसाण घेतलेलं
तर आम्हाला पाऊस भेटला म्हणून मध्येच थांबलेलो. बघू शकता तुम्ही आम्ही हायवेलाच थांबलो आहे जयगड रोडच्या. तर मंडळी वरचेवाडीतून मिरवणीवाडीमध्ये आलेलो आणि पाऊस भरपूर लागू लागला. बघू शकता कुठे कुठे थांबलेत पोरं. आम्ही पण थांबलो आहे घराखालीच पावल्याखाली. तर भरपूर पाऊस होता तर मी व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. तर शेवट पण नक्की पडला असाल.